नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर आता सकाळचे वाजलेले आहे ते 10:30 आणि आता अशा वेळेसला मैत्रिणींनो मी काय करायला आलेले आहे, तर मी कुठं दिसत आहे तुम्हाला, तर आपल्या कांद्याच्या शेतामध्ये. आणि मी आलेले आहे इकडं कांद्याच्या साईडला आपलं डोंगळे लावलेले आहे. त्या डोंगरांमध्ये मैत्रिणी लय गवत झाले, तेव्हा मग गवत काढायला आलेली आहे. आता एकदा आपल्या ह्या कांद्यातलं पण सगळं गवत काढून झालंय तरी बघ जागजागी असं चिलू हायची परत एकदा उपटण करावं लागणार आहे. हे बघ असं जागजागी गवत राहते. आता एकदा जरी काढून खुरापणी झालेली असली तरी पुन्हा एकदा उपटण करावं लागणार आहे. आणि आता ह्या कांद्याच्या डोंगळ्यामधलं पण मैत्रिणीनं तेच झालंय, 2 वेळेसला गवत काढले पण तिसऱ्यांदा सुद्धा थोडं आले, तर ते उपटण करायचं आहे. तर म्हटलं चला आता तेवढं आजच्या दिवसाला करून घ्यावा म्हणून जरा लवकरच आले. लवकर म्हणजे तरी 10:30 वाजलाय. घरचं सगळं आवरता मैत्रिणीनं. तर ह्या कांद्यांच्या आधीच मैत्रीण आपलं लसूण लावलेलं आहे आणि हे डोंगळे लावलेले. ज्या वेळेसला कांद्याचं बी टाकलं होतं ना आपलं रोप येण्यासाठी, तर तेव्हाच लसूण आणि डोंगळ्याची लागवड केली. हे बघा लसूण लावलं, तर ह्या कांदे इकडं रोप टाकलेलं होतं, कांद्याचं रोप उपटून पुन्हा परत त्याच्यात कांदे लावले. तर एक रोप आपल्या लसणामध्ये गेलं होतं. तर बघा किती मोठा कांदा बनला इकडं खाली, दिसतंय की नाही. हे बघा उपटून दाखवते मी. एवढा सारा कांदा झालेला आहे मोठा. आता लसूण किती मोठाला झालाय, कशी कांडी बनली काय माहिती. तर एखादी उपटून बघते मी. तरी हो का मैत्रीण, एवढला अजून नाही परिपक्व झाला जास्त, अजून 15-3 वार तर लागणार आहे काढायला. पण अशी कांडी झाली. थोडे कांदे याच्यामध्ये उडालेलं बी होतं ना, असं लसूण लावल्यावर तर कांदे चांगले बनले. इकडं पण 1-2 आहेत. ते बघा असे झालेत मैत्रिणी कांदे आपले. आणि चुकून राहिलेलं गवत देखील बघा किती मोठं झाले, उपटत सुद्धा नाही एवढं लांब. तर चला मैत्रिणी आता घेते मी कांद्यातलं गवत काढून. हे बघा ह्या डोंगऱ्यामधलं साईडला हे कांदे टाकून देते इकडे. तर बघा किती मोठं झाले, 2 वेळेसला काढून झालेलं आहे तरी पण परत भरपूर सारं गवत आलेलं आहे. तर आता दिवसभरामध्ये आज मला इथून तिथून हा एवढा सारा जाणार आहे काढायला. तर चला मैत्रिणी घेते काढून आता पटकनी. ते बघा मधमाशा देखील आपल्या याच्या आहेत बरं का. मग मधमाशा असल्यावर ना चांगलं आपलं परागिक भवन होतं आणि त्याच्यामुळं गोंडे चांगले सेट होतात, चांगलं त्याच्यामध्ये बी भरतं. तर काही मैत्रिणी शेतकरी लोक वेगवेगळे जुगाड करतात, कारण म्हणतात मधमाशी जर आली नाही तर कारण डोंगळे असे सेट होत नाही. हे बघा मधमाशी दिसत असणारी. तर आहेत आपल्या सगळ्या गोंड्यांवर भरपूर मधमाशा, कारण त्यांना पाणी लागतं पिण्यासाठी. आणि पाणी जर असलं तर मधमाशा जास्त गोळा होतात. काही जण मधमाशा येण्यासाठी ना गुळाची वगैरे फवारणी करतात, पण आम्हाला तर काही तशी करायची गरज नाही आहे. कारण मैत्रिणी मधमाशा येण्यासाठी ना झेंडू वगैरे फुलं वेगवेगळ्या प्रकारचे लागतात. आणि हे बघा दिसतंय की नाही, मी वरती जाऊन दाखवीन आपल्याला. पर त्याकडलं आहे आमचं हे कांद्याचं शेत. संपलं का अगदी झेंडूचं शेत आहे. त्या झेंडूवरती मधमाशा येतात का, तर प्रत्येक फुलामध्ये असं हे असतं, मकरंद असतो. आणि तो मकरंद गोळा करण्यासाठी ह्या मधमाशा येतात. आणि मग आमच्या इथं फुलाची बाग आहे आमचा झेंडूचा, त्याच्यामुळं त्या फुलानं खूप साऱ्या मधमाशा बसतात. आणि त्याचाच आम्हाला इकडं फायदा आहे. आपल्या डोंगरांवर येऊन मधमाशा चांगलं बसतात आणि चांगलं बघा बारक्या पण मधमाशा आहेत. परागी भवन चांगलं होतं आणि गोंडे चांगले सेट होतात. तर आमच्या छानपैकी असे आलेले डोंगरे मैत्रिणी. तर आता मी सगळे गवत पटापट काढून घेते. बारक्या मधमाशा आहेत. असं मस्तपैकी हाताने प्रत्येक गोंड्याला असं केलं का छानपैकी असं पोलन होतं आणि आपले गोंडे छानपैकी येतात. छान वाटते असं चालत मस्त प्रत्येक गोंड्याला हात लावत चालायचं. तर कडपासून जायचंय म्हणून मी आता इथून धरणारे आपलं वाफा काढायला चालू करणारे गवत. तर मैत्रिणी बघा झालं सर शेवटला मी आता पात पिळवलेली पर आतमध्ये घुसून कसं जरा असं गोंड थोडंसं एका साईडला सारून वारून आपल्याला असं गवत उपटायला लागते, कारण नाही तर मोडून द्यायची भीती असते ना. जरा मोडून दिलं नाही काय नाही चांगलं. आता सगळं झालेलं आहे गवत उपटून. या बा सर शेवटला
पोचलेली आहे अगदी मी कडला. जे मोठालं गवत होतं असं सगळं उपटून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. तर हे बघा झाले आले कडला पार. किती आता निर्मळ झाले. आता सगळा मी सारा तुम्हाला दाखवणार आहे. पार इथं सर शेवटला पात. आणि हे बघा इथं आपलं पाण्याचं बार आहे. त्या बार काही वेळेस असं थोडंफार लिकेज असतं त्याच्यामुळे ना पाणी थोडं गळतंय. आणि हे बघा असं ह्या पाटाने वाहते पाणी थोडं. आणि हेच पाणी पिण्यासाठी बघा आपल्या इकडं मधमाशा येतात. आणि त्याच्यामुळं पाणी ऊन झालेलं आहे कडक मैत्रिणीनं. मधमाशांनाही पाणी लागतं प्यायला. आणि जर असं पाण्याचं ठिकाण असलं ना तर बघा किती आपल्या मधमाशा गोळा होत्यात. बारीक सगळ्या बऱ्याच मधमाशा आहेत सगळीकडच्या बघा. काही मोठ्या आहेत पण बारक्या जास्त प्रमाणामध्ये आहेत. तर हे बघा किती सारा गोळका आहे. तर मस्तपैकी त्यांना पाणी भेटतं. आणि आपलं इथं जवळच वावर आहे. आता वरचं वावर आता मी वर जाणार आहे बघा. दिसतंय का फार पिवळी आपली फुलं आहे झेंडूची. तर तिथपर्यंत कारण त्यातलाही मकरंद गोळा करतात. आणि मस्तपैकी आता आपलं डिंगळे सेटिंग झाले. तर चला पुढंपर्यंत किती सारा वाफा खुरापलाय बघू. रे बघा सगळा वाफा निर्मळ झाला. इकडं आपल्या साईडला गवताचं ढिगाल काढून टाकलं आणि एकदम मस्तपैकी निर्मळ झालं आहे. आल्या किती सारं गवत होतं का नाही मंडळींनो. तर हे बघा सगळं गवत आतमधलं अख्खं काढलेलं आहे. आणि मस्तपैकी आता झालं आहे आपलं खुरपून सगळं. तर मैत्रिणीनं शेतात आल्यावर आपण काही रिकाम्या हाताने घरी जात नाही. काही ना काही आपल्या शेतात असतंय आणि ते घेऊन जातोय. तर मी प्रत्येक वेळेस आले ना मैत्रिणीनं मुळं लावलं होतं बघा. किती मोठा सळा झालाय. तर कुदळत आणलेली तर उपटत नाही अर्धा खुरटून येतोय. त्याच्यामुळं हे मुळ्याची भाजी कोण करते. पण आता मी मुळं उपटणार आहे. आणि थोडंसं अजून लसूण नेणार आहे उपटून. कारण लसूण उपटत आहे मैत्रिणीनं. लसणाच्या पाथीची मिरची करणार आहे मस्तपैकी. मग अशी 1-2 कांड्या उपटून दाखवल्या. आणि आताही 2-3 उपटल्यात हे बघा एवढ्या. ह्या पाथीचीच मस्तपैकी चटणी बनवणार आहे. चला आता मुळा मी काढणार आहे उपटून कुदळीनं खांडून. तर आले मुळा उपटून घेऊन. इतकं सारं ऊन लागलं मैत्रिणी. दुपारचा आता आहे ना 2:30-3चा टाईम झालेला आहे. हे बघा कुदळी बिदळी सगळं बाड दिसताना आपले संगच. हे मुळं कशी खाली टाकते एक मुळा. पण बघा आता हा मुळा कसा निघालेला आहे मैत्रिणींनो. पार पिळा मारून बघा ते नवलच आहे मैत्रिणी कशा जातीनं उगतात ते बाबा. हे का खाली पार पाल्या सगळं उपटून काढला. कुदळ आणली म्हणून उपटला नाही तर उपटला नसता. पण याचा आकार बघा ना कसा आहे. तर चला मैत्रिणी आता जाते पुढं तुम्हाला दाखवते झेंडूचं शेत आपलं. आलेली आहे आपल्या खालच्या वावरातून पार कडकून तिकडून डोंगराच्या वावरातून. आणि वर थेट आलेली आहे बांध चढून आपल्या झेंडूच्या वावर. तर म्हटलं चला आता घरीच निघालेली आहे. दुपार झालेली आहे. दुपारपर्यंत आपलं काम गेलं आणि म्हटलं आपल्या झेंडूचा एक बाग दाखवा. तर हे बघा मैत्रिणी असा आहे आपला प्लॉट झेंडूचा. बघा ह्याच्यावर किती मधमाशा. ह्याच्यावर पण सगळीकडे हिंडतात माशा. कळकळीत आता दुपार झाली. उन्हाचा पार झालेला आहे मैत्रिणी. तर बाय सगळ्यांना.